गेल्या 2 दिवसांपासून हा आरोपी शेतामध्ये लपून होता। नंतर पाणी पिण्यासाठी तो ज्यावेळेस बाहेर आला त्याच वेळेस गावकऱ्यांनी त्याला पकडलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। आज या आरोपीला कोर्टात देखील हजर केले जाणार आहे आणि त्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल। तब्बल 75 तासांनी या आरोपीला पकडण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलेलं आहे। आरोपी दत्तात्रय गाडे याला सध्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। या घटनेनंतर सर्व स्तरातून आक्रोश आणि संताप व्यक्त केला जातोय आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अरुण, 75 तासांनी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आज त्याला कोर्टामध्ये देखील हजर केले जाईल, त्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल। अगदी खरं आहे। म्हणजे खरं तर एक दिवस उलटून गेला, 2 दिवस उलटून गेले, तिसरा दिवस उलटायला आला तरी आरोपी सापडत नव्हता अशी परिस्थिती होती। मात्र पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला। आरोपी हा शिरूर परिसरामध्ये एका गावामध्ये आढळल्याचं किंवा दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार काल दिवसभर म्हणजे अगदी ड्रोनच्या सहाय्याने देखील आरोपीचा शोध सुरू होता। गावकरी ग्रामस्थ लोक पोलिसांच्या मदतीला होते आणि त्यांनी अगदी उसाच्या फडामध्ये आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। काल संध्याकाळपर्यंत हा शोध सुरू होता। मात्र अंधार पडल्यानंतर पोलिसांची कुमक थोडीशी मागे बोलवण्यात आली। मात्र काही अधिकारी आणि कर्मचारी तिथे थांबून होते आणि दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांना अशी माहिती मिळाली की आरोपी हा रात्री 10-10:30च्या दरम्यान एका घरामध्ये एका वस्तीमध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून आल्याचं त्यांना दिसलं आणि त्यानंतर त्यांनी आरोपीचा माग काढायला सुरुवात केली आणि तिथेच त्या गावाच्या जवळ एक क्रिकेटचं मैदान आहे, त्या क्रिकेटच्या मैदानाला लागून असलेल्या झुडपामध्ये आरोपी हा झोपलेला आढळून आला आणि तिथे विशेष कौतुक करावं लागेल ते म्हणजे त्या गावातल्या ग्रामस्थांचं, ज्यांनी ही माहिती दिली त्याचप्रमाणे 2 लोकांनी त्या आरोपीला तिथे पकडलं, त्याच्यासोबत त्यांची झटापट झाली। मात्र त्यांनी त्याला तिथून जाऊन दिलं नाही, पसार होऊ दिलं नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये पोलीस देखील तिथे पोहोचले आणि पोलिसांनी त्याला तिथे अटक केली, ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्याला पुण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये आरोपीला ठेवण्यात आलेलं आहे आणि आता अर्थातच पुढची प्रक्रिया होईल। आरोपीला रितसर मेडिकलसाठी नेलं जाईल, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि गुन्हा दाखल झालेला आहे मात्र आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलं जाईल आणि कोर्टामध्ये दोन्ही बाजूने अर्थात युक्तिवाद होईल आणि युक्तिवादामध्ये आरोपीला आणखी किती दिवसाची पोलीस कोठडी मागितली जाते, कुठल्या कारणासाठी मागितली जाते हे बघितलं जाईल। यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की आरोपी अटक होणं, कारण जो दबाव किंवा जो संताप नागरिकांकडून व्यक्त होत होता, पोलिसांवरती ताशेरे ओढले जात होते, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहत होतं, त्याचप्रमाणे राज्य सरकारवरती देखील मोठ्या प्रमाणावरती टीका होत होती। पुण्यातली वाढती गुन्हेगारी हा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका महिलेवरती, एका तरुणीवरती एसटी स्टँडसारख्या परिसरामध्ये शिवशाही बसमध्ये ज्यावेळी बलात्कार होतो त्यावेळी निश्चितपणे ही चिंतेची आणि तितकी संतापाची बाब होती आणि या घटनेनंतर आरोपीचा शोध घेतला गेला, गुन्हा दाखल केला गेला, आरोपीचा शोध घेतला गेला आणि अखेर आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला आहे। अरुण, या घटनेला 75 तास उलटून गेले होते। आरोपीची माहिती पोलिसांकडे होती, आरोपी कुठे लपलाय, गुन्हाट गावामध्ये लपलाय, शेतामध्ये लपलाय, इथवर पोलिसांना माहिती होती। मात्र तरीही पोलिसांना आरोपीला शोधण्यामध्ये 75 तास लागले आणि यामुळे पुणे पोलिसांवर देखील आता टीका होऊ शकते। निश्चितपणे म्हणजे खरं तर ज्या दिवशी घटना घडली त्यानंतर म्हणजे घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या संदर्भातली तक्रार संबंधित पीडित महिलेकडून दाखल केली गेली आणि त्यानंतर काहीशी गुप्तता पोलिसांकडून पाळली गेली। आरोपी कुठे पळून जाऊ नये यासाठीची खबरदारी ही असल्याचं पोलिसांनी सांगितलं। मात्र ही घटना अखेर माध्यमांपर्यंत पोहोचली, लोकांपर्यंत पोहोचली आणि पुन्हा मग पोलिसांवरती दबाव वाढला। त्यावेळी पोलिसांनी अधिक कुमक लावून जवळजवळ 13 पथकं पोलिसांची तयारी केली होती आणि वेगवेगळ्या दिशेला, कारण महत्त्वाचं की एस टी स्टँडमध्ये हा गुन्हा घडल्यानंतर मग आरोपीचं CCTV फुटेज ठिकठिकाणचं तपासलं गेलं, तो कुठल्या दिशेला गेला, मग रेल्वे स्टेशन असले, वेगवेगळ्या प्रकारचे एस टी स्टँड असले, बऱ्याचदा असं होतं की आरोपी गुन्हा करून इतर कुठल्या तरी शहरामध्ये, इतर कुठल्या तरी राज्यामध्ये पसार होतो, तर तसं काही घडलं आहे का, अशा सगळ्या गोष्टी ची पडताळणी केली गेली आणि त्याचबरोबरला ज्यावेळी कुठेतरी CCTV फुटेजमध्ये आणि इतर त्यांच्या पोलिसांच्या खबऱ्यांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार आरोपीचं नाव समोर आलं, आरोपीची ओळख पटली आणि
दत्तात्रय नावाचा हा आरोपी यात त्यांनीच हा गुन्हा केल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर मग त्याचा शोध सुरू झाला आणि मग तो कुठे गेला असेल तर तो त्याच्या निश्चितपणे गावाकडे गेला असेल म्हणून मग गावाकडे सगळे पोलीस गेले. त्याच्या भावाला म्हणजे आरोपीच्या भावाला ताब्यात घेण्यात आलं, त्याच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांची चौकशी करण्यात आली आणि अखेर त्या गाव परिसरातच तो आरोपी दिसून आल्याचं गावकऱ्यांनी जेव्हा नक्कीच अरुण, तर आज या त्यानंतर आरोपीला मग कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे. आज त्याच्या कोठडी संदर्भात कोर्ट नेमकं काय निर्णय देते याकडे लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.